श्री स्वामी समर्थ। तर येत्या 2 एप्रिल 2026 ला हनुमान जयंती आहे। हनुमान रायांचा जन्मोत्सव आहे। तर या हनुमान जयंतीला तुम्ही अशा काही प्रभावी सेवा करू शकता, असे काही प्रभावी उपाय करू शकता, ज्यामुळे हनुमान राया तुम्हाला नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, तुमचे जे काही संकट आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील। या संकटातून तुमची सुटका करतील, तुम्हाला बाहेर काढतील आणि योग्य मार्ग दाखवतील। हनुमान राया हे श्रीरामांचे परम भक्त होते। त्यांना श्रीरामांची सेवा खूप प्रिय आहे। ते स्वतः श्रीरामांची आजन्म सेवा करतात आणि श्रीरामांची सेवा जे करतात ते सुद्धा हनुमान रायांना खूप प्रिय आहे। त्यामुळे हनुमान रायांची सेवा करण्याआधी श्रीरामांची सेवा करणं तितकंच गरजेचं आहे। तर असे काही उपाय आहेत जे तुम्हाला अगदीच जमण्यासारखे आहेत, ते हनुमान जयंतीला तुम्हाला करायचे आहेत। खूप सोपे असे उपाय आहेत आणि हनुमान रायाचं मंदिर सुद्धा आपल्या कुठल्याही गावात, कुठल्याही शहरात, आपल्या एरियामध्ये असतंच। त्यामुळे तिथे मंदिरात जाऊन सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे आणि मंदिरात जाण्यापूर्वी घरात सुद्धा जी काही सेवा आहे ती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मंदिरात जाऊन ती सेवा करायची आहे। तर असे काही उपाय आणि असे काही प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्ही हनुमान रायाला प्रसन्न करण्यासाठी नक्कीच करू शकाल। तर त्यासाठी दिलेल्या लिंक वरती तुम्हाला सविस्तर या उपायांची माहिती मिळेल किंवा माझ्या श्री स्वामी लीलामृत या चॅनल वरती तुम्हाला संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो पाहायला मिळेल। नक्कीच जे काही उपाय आहेत ते नक्कीच पहा आणि या हनुमान जयंतीला हे नक्की उपाय करून पहा आणि हनुमान रायाला प्रसन्न करा। श्री स्वामी समर्थ।